तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल. क्वेश्चन नंबर 1. व्हॉट थिंग्स कॅन लीड टू अ स्लो डेथ? कोणत्या गोष्टी आनंदी जीवन संपवण्याकडे नेऊ शकतात? आन्सर: नॉट ॲप्रिशिएटिंग युअर सेल्फ, नॉट अलाउविंग अदर्स टू हेल्प यू, नॉट चेंजिंग द रूटीन, अवॉइडिंग पॅशन, नॉट लविंग युअर जॉब, नॉट हॅविंग अँड परस्युइंग अ ड्रीम कॅन लीड टू स्लो डेथ. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज इट दॅट मेक्स लाईफ वर्थ लिव्हिंग? गिव्ह 4 पॉईंट्स. चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे? कोणतेही 4 मुद्दे लिहा. आन्सर: सेल्फ ॲप्रिशिएशन, सेल्फ इस्टीम, चेंज इन रूटीन अँड जॉब सॅटिस्फॅक्शन आर 4 थिंग्स दॅट मेक लाईफ वर्थ लिव्हिंग. क्वेश्चन नंबर 3. द पोएट हॅज लेफ्ट द लास्ट स्टांजा इनकम्प्लीट. व्हॉट लाईन विल यू ॲड टू कम्प्लीट इट? कवीने शेवटचा स्टांजा अपूर्ण ठेवला आहे, तो पूर्ण करण्यासाठी तुम्ही कोणती ओळ लिहाल? आन्सर: ॲडेड लाईन विल बी, यू विल लॉस युअर होप ऑफ हॅपी फ्युचर. इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 1. रीड द डिफरंट मेसेजेस इन द पोएम गिवन बिलो. चूज द वन दॅट सूट दिस पोएम बेस्ट. या ठिकाणी आपल्याला काही मेसेजेस दिलेले आहेत, 5 मेसेजेस दिलेले आहेत. यापैकी पोएमला सूट होणारा योग्य असा मेसेज आपल्याला या ठिकाणी चॉईस करायचा आहे. आन्सर: डी. ॲक्सेप्ट ऑल पॉसिबल चेंजेस ऑर रिस्क दॅट यू हॅव टेकन. क्वेश्चन नंबर 2. स्टेट द फॉलोइंग. ए. थीम, सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. A different perspective of life is given by the poet. We must pursue dreams and passions, experience emotions, take risks, avoid routine, travel, meet people, and attempt to go against sensible advice. Otherwise, the poet says, it is not real, vital life that we are leading, but a slow death. B. Line that provides evidence of the theme. Answer: if you do not change your life, you start dying slowly. C. 3 characteristics from the poem that makes a person dull and uninteresting. Answer: first, becoming a slave of habits. Second, following the same routine. Third, not wearing different colors. Question number 3. Pick out 4 adjectives from the poem and write them down with the nouns they describe. पोएममधून 4 ॲडजेक्टिव्ह आपल्याला निवडायचे आहेत आणि त्यांच्या नावासह या ठिकाणी लिहायचे जे नावाला ते वर्णन करतायत. ॲडजेक्टिव्ज आणि ते कोणत्या नावाला डिस्क्राईब करतायत ते ॲडजेक्टिव्ह आणि नाऊनची जोडी या ठिकाणी अशा प्रकारे असणार आहेत. क्वेश्चन नंबर 4. कम्पेअर द स्ट्रक्चर ऑफ द पोएम You Start Dying Slowly to the poems in Unit 1, 1.1 and 1.3. To which poem does the structure match? What difference do you notice in the other ones? Note them down. You Start Dying Slowly या कवितेची तुलना आपल्याला या ठिकाणी युनिट 1 मधील 1.1 आणि 1.3 या दोन्ही पोएमशी करायची आहे. त्यातील कोणती कवितेची रचना ही या ठिकाणी जुळणारी आहे आणि दुसऱ्या पोएममध्ये काय फरक आहे तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. आन्सर: द स्ट्रक्चर ऑफ द पोएम 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट मॅचेस विथ दिस पोएम. डिफरन्स नोटीस इन द अदर पोएम 1.1 अ टीनेजर्स प्रेयर. टीनेजर्स प्रेयर आणि यू स्टार्ट डाईंग स्लोली या पोएम्समध्ये असणारा डिफरन्स हा पुढील प्रमाणे आहे. सो टेक दी स्क्रीनशॉट फ्रेंड्स. Question number 5. What expression is repeated in the poem? How many times? Why do you think the poet emphasizes it? या कवितेत कोणता वाक्यप्रयोग हा पुन्हा पुन्हा आलेला आहे, किती वेळा आला आहे आणि कवीने त्यावर विशेष भर का दिलेला आहे? आन्सर: द एक्सप्रेशन यू स्टार्ट डाईंग स्लोली is repeated 4 times in this poem. By repeating the line 4 times,
The poet wants us to realize the significance of his message. The line contains the central idea of the poem which the poet wants to convey. Question number 6. Write the opposite of the following in the form of advice using different words and phrases. A. You do not travel. Opposite. You should travel as much as you can. B. You do not appreciate yourself. You must appreciate yourself. C. You kill your self esteem. You should keep up your self esteem. D. You become a slave of habits. Opposite. You should never become a slave of habits. E. You refuse to speak to strangers. Opposite. You should try to speak to strangers. F. You do not change your life. Opposite. You should change your life. G. You refuse to take a risk. You should take a risk. Question number 7. Go through the following steps and discuss in pairs about the facts mentioned in it. Write a paragraph using the points. Give another interesting title. खाली दिलेल्या पायऱ्या लक्षात घेऊन आपल्याला याबाबत एक पॅराग्राफ लिहायचा आहे आणि या ठिकाणी त्याला नवीन टायटल देखील द्यायचं आहे. आन्सर पुढील प्रमाणे असणार आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या मित्रांनो. क्वेश्चन नंबर 8. कंप्लीट द फॉलोइंग टेबल विथ द थिंग्स इन युअर लाईफ विच हेल्प यू टू चेंज युअर हॅबिट्स अँड रुटीन. टेक दी स्क्रीनशॉट फ्रेंड्स. क्वेश्चन नंबर 9. Everyone needs inspiration to move ahead or make progress in our life. There are some things which inspire us to live better. What are those things? आपल्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी प्रत्येकाला प्रेरणेची आवश्यकता असते. काही गोष्टी आपल्याला ह्या प्रेरित करत असतात. तर अशा प्रेरित करणाऱ्या गोष्टी कोणत्या त्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. बी. पॅरेंट्स सपोर्ट. सी. ड्रीम्स. डी. मूवीज. ई. मोटिवेशनल लेक्चर्स. एफ. रोल मॉडेल. क्वेश्चन नंबर 10. कंप्लीट द वेब डायग्राम्स विथ वर्ड्स दॅट गो विथ देअर टॉपिक्स. ट्रिब्युलंट म्हणजे अनावर. स्टॉर्म. कंडिशन. क्राऊड. सी वेव्ज. वेदर. ग्लिस्टेनिंग मीन्स तेजस्वी चकाकणारे. आईज. फिश. हेअर. वेट स्ट्रीट्स. स्टार्स. सेन्सिबल. ॲडवाइस. डायलॉग. आयडिया. पर्सन. डील. क्वेश्चन नंबर 11. राईट अबाउट अ डे when you felt very happy. Use the following questions to help you think, recollect a day. तुम्ही खूप आनंदात होतात अशा एका दिवसाबद्दल या ठिकाणी माहिती लिहायची आहे. त्यासाठी खालील प्रश्नांचा उपयोग करून तो दिवस आपल्याला आठवायचा आहे. आन्सर माय हॅपीस्ट डे. मित्रांनो या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 12. यूज इंटरनेट ऑर एनी बुक to write 4 inspirational or motivational quotes related to the message in the poem. इंटरनेट किंवा इतर कोणत्याही पुस्तकाचा वापर करून आपल्याला या ठिकाणी 4 इन्स्पिरेशनल किंवा मोटिवेशनल कोट्स या ठिकाणी लिहायचे आहेत या पोएमच्या मेसेजला रिलेटेड असणारे. ए. व्हरायटी इज द स्पाइस ऑफ लाईफ. बी. वन ऑफ मॅन्स ग्रेटेस्ट ऑब्लिगेशन्स इज अँगर. सी. The pessimist sees difficulty in every opportunity. The optimist sees opportunity in every difficulty. D. You learn more from failure.